तर मंडळी नमस्कार. तर काल होता पोळा. काल काय झालं, पोळा होता. आम्ही सगळं गायींना सजवलं, हिंगोळ लावला, त्याला ही केलं, मरक्या घातल्या, इसणी घातल्या, गायींची पूजा केली. गायींची पूजा करताना गायींची पूजा केली, गायींना पोळ्या चारल्या. परत गट्टूची सुद्धा पूजा केली हिनं. गट्टूला पोळी चारली तिनं मस्तपैकी. आणि त्याच्यानंतर परत कालचा दिवस झाला, गेला. गेल्यानंतर आज सकाळीच्या टायमाला मी उठलो, त्या टायमाला गट्टू जरा असा लाकत होता, धापा देत होता. म्हणलं काय झालं गट्टूला, काय झालं? मग बघितलं तर एवढं काय वाटलं नाही, कारण की रात्रीच्याला 11 वाजता ही बाहेर गेली चपाती घेऊन, आणि गट्टूला चपाती ही चारली तिनं. त्या टायमाला सुद्धा गट्टू चांगला होता, आहे ना? हा. आणि सकाळ सकाळ उठल्या उठल्या अचानक ती धापा द्यायला लागला. धापा द्यायला लागला ना, बापूची शाळेत जायची गडबड होती. मग त्याला काय केलं, म्हणलं बरं माघारी आल्यावर बघू, म्हणलं त्याला काहीतरी करू, दवाखान्यात नेऊ नाही तर काहीतरी करू. म्हणून मी बापूला सोडायला गेलो, आणि बापूला सोडलं आणि माघारी आलो. माघारी आल्यानंतर आलतो तर ही बाजावर बसून बाहेरच रडत होती. मग मी म्हणलं काय झालं ग रडायला? तर ती म्हणली अहो आपलं गुट्टू असं असं झालं. म्हणलं बरं, म्हणलं आईला कसं काय झालं, काय झालं? तर मी बघितलं त्याला, पण काय नव्हतं बरं का, म्हणजे कुठं काय चावलेलं नव्हतं अजिबात, कुठं काय दिसलं नाही चावलेलं. बरं ते आजारी बी नव्हतं. रात्री मस्तपैकी संध्याकाळी मला वाटतं काल त्याने पूजा केली, तू पोळ्या खाल्ल्या मस्तपैकी. 5-5:30 वाजता पूजा केली सगळ्या गायींची, गायींबरोबर गट्टूची पूजा केली, पोळ्या खाल्ल्या, व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आणि त्याच्यानंतर रात्री तेवढ्या 2 फळ्याने त्याचं पोट भरणार नाही म्हणून मी रात्री परत ना बाईचा फोन आला, म्हणून जरा उशीर झाला, पण 11 वाजता त्याला चपाती टाकायला गेली. चपाती पण त्याने खाल्ली. मी बापूला म्हणलं चल मला बाहेर सोबत. आम्ही दोघं गेलो, त्याला चपाती टाकली, मस्तपैकी त्याने खाल्ली. काय नाही, व्यवस्थित होता, ठणठणीत. सकाळी तर बघा, सकाळी बघा ना, लगेच ती लाखायला लागले की इतकं वाईट झालं का नाही. मला तर इतकं बेकार वाटलं, कारण गट्टू म्हणजे लय मोठा आजार होता माझा. कुठेही मला रात्री मी नाही, माझं काय नाही, माझ्यावर एवढं नव्हतं त्याचं, पण ही जर कुठं जर निघाली, ही कुठेही जाऊ द्या, दिवसभर खुरपत बसली, दिवसभर ही खुरपती तिथंच बसणार. ती ही घरी आली की हिच्या बरोबर घरी येणार. दुपारी सुद्धा घरी येत नसतात, त्याला वाटायचं दुपारी ही खाऊन पिऊन येते, आपण इथं बसा. पण त्याला म्हणलं का मी माघारी चल म्हणले की मग कुठून नाही. हा ना, एवढी वाईट अवस्था. ही सकाळ सकाळ रडत होती. मला बी सुद्धा लय लय विचित्र वाटलं, इतकं बेकार वाटलं की काय काय क्षण असतात की इतकं वाईट क्षण असतात की जीव लावलेला असतो प्राण्यांना आपण, आणि प्राण्यांना जीव लावला, प्राणी जर असं जर झालं का नाही, त्याने थोडा सुद्धा वेळ दिला नाही बाबा त्याला दवाखान्यात न्यावं, काय करावं, काय 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 नाही, वेळच नाही. सकाळी तर झालं. तर गट्टूची आठवण तर मी कधीच विसरणार नाही. गट्टूच्या सगळ्या आठवणी युट्यूबवर व्हिडिओ आहे सगळं त्याचं. आणि इतका प्रेमळ कुत्रा, त्याने आजपत्र कधी कोणाला चावला नाही बिचारा, कधी माणसाला कधी ती चावलं नाही. इतकी मला भीती घालायची लोक, ही कशाला आणलंय कुत्रं, रॉटव्हीलर आहे, ही जात ही बेकार असते, मालकाला सुद्धा फाडून खाती, इतकी बेकार जात आहे, म्हणजे मारते मालकाला सुद्धा. पण गट्टूनी कधीच नाही, गट्टूनी कधी कोणाला चावला नाही बिचारा. हा, आता कुत्र्यांना प्राण्यांना ती एक भाग वेगळा, पण माणसाला म्हणून कधी चावलं नाही. घरी जर कोण, बरीच लोक यायची माझ्या घरी, पण जर कधी लांबनच बोलत जर माझ्या संग यायला लागली तर त्याला कळणार की बाबा ही मालकाच्या ओळखीची आहे ती, म्हणून ती कधी भोकणार सुद्धा नाही. डॉन भोकायचा माणसांना, पण गट्टू कधी भोकत नव्हता. पण मी जर घरी नसलो तर गट्टू जीवन देत नव्हता कोणाला, इतका अंगावर जायचा बेकार माणसांच्या. मी जर असलो घरी तर मग कुणाला काय भोकणार नाही, काय नाही. त्याला म्हणजे माणसाला जेवढं समजतं, जेवढं आता मी तुमच्या संग बोलतोय, तुम्हाला जेवढं माझं बोलणं कळतं, तेवढं सगळं बोलणं त्याला कळायचं, मनातल्या भावना सुद्धा त्याला कळायच्या. चाबरा माणूस असला ना तर त्याला जर माणूस जर एखादा माणूस जर चाबरा असला तर त्या माणसाला ती घरी येऊनच देत नसायचा. माणसं आणि कुत्र्यांमध्ये एक असं त्यांच्यात असतं की तरंग, त्यांना वास तर गंध तर येतोच त्यांना माणसाचा, ती झाला शारीरिक गंध. पण माणूस कसा आहे ही सुद्धा
गट्टूला इतकं कळायचं. म्हणजे गट्टूलाच नाही, सगळ्या जनावरांना, गायींना कळतं, सगळ्या जनावरांना कळतं की पुढचा माणूस कसा आहे, त्याच्या भावना कशा आहेत ही सगळं त्यांना कळून येतं. तर असा गट्टू होता. त्याची आठवण मी कधीच विसरणार नाही, कधीच नाही विसरणार. आणि इतकं वाईट वाटतंय मला, काय सांगू तुम्हाला, की लय रडलो मगाशी मी. पण काय करतात, एकदा एकदा अशी गोष्ट झाली की वाईट वाटतं लय. तर गट्टूची आठवण फक्त राहील, मला फक्त एवढंच म्हणायचं बस. गट्ट कसा झालाय, चिखलाने घाण झालाय नुसता. चारच्याला पोळी ते सगळं ठेव. मी चारली त्याला एक. आता डॉन फरार आहे. डॉन, ए डॉन, चल. येईल येईल.